व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या मुलींना आता 100% शुल्क सवलत. राज्य शासनाचा मोठा निर्णय. मुंबई राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, इतर मागास प्रवर्ग OBC आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील SEBC मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100% सवलत मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी. राज्य मंत्रिमंडळाच्या 5 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाने 8 जुलै 2024 रोजी याबाबतचा शासन निर्णय GR निर्गमित केला आहे. यापूर्वी या प्रवर्गातील मुलींना 50% सवलत दिली जात होती, ती आता वाढवून पूर्ण 100% करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्य तिजोरीवर सुमारे 906.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. कोणाला मिळणार लाभ? प्रवर्ग EWS, OBC आणि SEBC प्रवर्गातील मुली. उत्पन्न मर्यादा. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. अटी. ही सवलत केवळ केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे CIP प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींनाच लागू असेल. व्यवस्थापन कोटा किंवा संस्था स्तरावरील प्रवेशांना हा लाभ मिळणार नाही. अनाथ मुले. ही सवलत महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या पात्र अनाथ मुले व मुलींनाही लागू करण्यात आली आहे. योजनेची व्याप्ती. ही योजना शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून लागू होत आहे. यामध्ये शासकीय महाविद्यालये, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतने आणि सार्वजनिक विद्यापीठांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागासोबतच वैद्यकीय शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमांनाही हा निर्णय लागू असेल. उत्पन्न प्रमाणपत्राच्या नियमात सुधारणा. EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आता दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. एकदा प्रथम वर्षात लाभ मिळाल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ही सवलत कायम राहील. तसेच आईवडिलांच्या एकत्रित उत्पन्नाचे प्रमाणपत्र यासाठी ग्राह्य धरले जाईल.